नमस्कार मित्रांनो. इराणची राजधानी तेहरान इथे खलीद मशाल याची हत्या झाल्यानंतर संजय राऊतांची मशाल फडकडू लागलेली आहे. त्यांना वाटलेलं आहे त्या मशालवर हल्ला झाला, आता आपल्या मशालीवरही हल्ला होणार. कारण मशाल एकच शब्द आहे. खलीद मशाल अरबांमध्ये ती मशाल असते, तीच मशाल आहे जी शिवसेना उबाटा गटाची मशाल आहे. पण अर्थात खलीद मशालमध्ये मशाल हे नाव आहे, इकडे मशाल हे चिन्ह आहे. पण ज्या प्रकारची वक्तव्य राहुल गांधी करत आहेत, संजय राऊत करत आहेत, ते पाहिल्यावर त्यांची मशाल फडफडत आहे असं दिसून येतं. त्यांनी काल शक्यता वर्तवली की ज्या प्रकारची बॅटिंग राहुल गांधी करत आहेत आणि त्यांनी नरेंद्र मोदी सरकारला सळो का पळो करून सोडलेलं आहे, ते बघता त्यांच्या विरुद्ध आणि विरोधी पक्षातल्या सगळ्यांविरुद्ध एखादा कट रचला तर आश्चर्य वाटणार नाहीये. बघूया ते काय म्हणतात ते. राहुल गांधी जी ने जो भी सरकार के खिलाफ आज जोर शोर से अपना आवाज बुलंद कर रहे हैं लोकतंत्र बचाने के लिए, उनके सबके खिलाफ एक साजिश रची जा रही है और ये साजिश यहाँ नहीं विदेश की भूमि पर रची जा रही है. ये मैं आपको बता रहा हूँ. कुछ भी हो सकता है, हमले भी हो सकते हैं हमारे सबके ऊपर, राहुल जी के ऊपर. इतना कह सकता हूँ क्योंकि एक महीने से जिस तरह से हम सभी लोगों ने राहुल जी के नेतृत्व में दिल्ली में इस सरकार की धज्जियां उड़ाई है, सरकार की नींद उड़ गई. और ये बघा, म्हणजे ज्या प्रकारे राहुल गांधींच्या नेतृत्वात या सगळ्या विरोधी पक्षाच्या नेत्यांनी मोदी सरकारची धज्जिया उडवायला सुरुवात केलेली आहे, ते बघता मोदी सरकारची झोप उडालेली आहे. आणि मग आपण संसदेत तर यांना पराभूत करू शकत नाही, म्हणून मग परकीय शक्तींचा वापर करून त्यांच्या विरुद्ध हल्ले घडवून आणता येतील का याचा विचार मोदी सरकार करतायत, असं संजय राऊतांना स्वप्न पडायला लागलेत. म्हणून म्हणलं त्या मशालवर झालेला हल्ला आणि त्यांना आपल्या मशालीवर हल्ला होईल की काय अशी भीती वाटायला लागलेली आहे. पण फक्त संजय राऊतच बोलतायत असं नाही. राहुल गांधींनीही एक सूचक ट्विट 2 ऑगस्ट रोजी, म्हणजे आजच्या मध्यरात्री, रात्री 1:52 ट्विट केलं. म्हणून मला आश्चर्य वाटलं की राहुल गांधी रात्री 1:52 जेव्हा अशा प्रकारचं ट्विट करत होते तेव्हा नेमके कोणत्या अवस्थेत होते. त्यांनी म्हटलंय ॲपरेंटली 2 in 1 डिडंट लाईक माय चक्रव्यूह स्पीच. म्हणजे 2 in 1 कोण आहे मला माहिती नाही. होतं मोदींना 2 in 1 म्हटलंय का, अमित शहाना 2 in 1 म्हटलंय का, मोदी शहांना 2 in 1 म्हटलंय का, अदानी अंबानींना 2 in 1 म्हटलंय कोणाला, का मोहनराव भागवत आणि अजित दोवाल यांना 2 in 1 म्हटलंय कोणाला म्हटलंय माहिती नाही. बट ॲपरेंटली 2 in 1 डिडंट लाईक माय चक्रव्यूह स्पीच. ईडी इनसाइडर्स टेल मी अ रेड इज बीइंग प्लॅन्ड. वेटिंग विथ ओपन आर्म्स डायरेक्टर ऑफ ईडी. चाय अँड बिस्किट्स ऑन मी. त्यांच्याकडे चहा बिस्किटांना तोटा नाही, कारण भरपूर चहा बिस्किटं दिल्लीतही आहेत, जशी मुंबईत आहेत तशी. पण राहुल गांधींना रात्री 1:52 बहुधा अशी माहिती मिळाली असावी ईडीतल्या गुप्त स्त्रोतांकडून. बघा मित्रांनो, राष्ट्रीय स्वयंसेवक संघावर किंवा संघाचं सदस्यत्व घेण्यावर सरकारी कर्मचाऱ्यांवर अशासाठी बंदी घातली होती की सरकारी कर्मचारी निष्पक्ष असावेत. पण राहुल गांधींचे मित्र ईडीमध्येही काम करतात आणि ते त्यांना आतली बातमी देतात की आता तुमच्या भाषणामुळे तुमच्या विरुद्ध ईडीची कारवाई होऊ शकते. आता ईडीची कारवाई व्हायला माणसांनी परकीय चलनामध्ये काहीतरी व्यवहार केलेले असावे लागतात, किंवा मग त्याला परदेशातनं काही पैसा मिळालेला असल्याचा पुरावा, प्रथमदर्शनी पुरावा, व्यवहारांचा पुरावा असायला लागतो. किंवा मग ज्याला मनी लॉन्ड्रिंग म्हणतात, म्हणजे या देशातले पैसे परदेशात पाठवायचे, अशा काही गोष्टी केल्या असतील तरच ईडीची कारवाई होऊ शकते. जो सामान्य पगारदार माणूस असेल, जो ठीक आहे संसद सदस्य आहेत आणि त्याला संसदेच्या पगाराशिवाय फारसं काही दुसरं उत्पन्न नाही,
त्याला खरं तर ईडीची कारवाई होण्याची काही भीती असता कामा नये. राहुल गांधी नॅशनल हेरॉल्ड या वर्तमानपत्राची मालकी राहुल गांधी आणि सोनिया गांधी यांनी कशा प्रकारे मिळवली. राहुल गांधी लंडनमध्ये मॅनेजमेंट कन्सल्टंट म्हणून बऱ्याच वर्षापूर्वी काम करत असताना कशा प्रकारे कंपन्या स्थापन करण्यात आल्या. काहीतरी बॅक ऑप्स म्हणून का ब्लॅक ऑप्स म्हणून काहीतरी कंपनी स्थापन केली होती आणि मग यंग इंडियन्स म्हणून एक कंपनी स्थापन केली होती आणि या यंग इंडियन्सनी असोसिएटेड जर्नल्स ज्याच्याकडे नॅशनल हेरॉल्डची मालकी आहे तिचे शेअर काँग्रेस पक्षाने दिलेल्या पैशातनं कर्जातनं विकत घेतले होते आणि नंतर हे कर्जही माफ करण्यात आलं. म्हणजे थोडक्यात हजारो कोटीची जायदाद असलेली नॅशनल हेरॉल्ड वर्तमानपत्राची कंपनी असोसिएटेड जर्नल्स अवघ्या 90 लाख रुपयांना, आणि तेही भरले नव्हते आणि तेही जे पैसे जे दुसरे भरले होते ते कोणीतरी हवालाच्या मार्गे भरले होते. अर्थात अशा प्रकारचे आरोप सुब्रमण्यम स्वामी सातत्याने करत आहेत, न्यायालयात लढाई लढतायत. पण बहुधा मोदी सरकारलाच ही गोष्ट फारशा गांभीर्याने पुढे न्यायची नाहीये आणि म्हणून नाही तर नॅशनल हेरॉल्ड ही ओपन अँड शट केस ऑफ करप्शन, म्हणजे अनेकदा असं होतं की भ्रष्टाचाराच्या ज्या मोठ्या केस असतात त्या गुंतागुंतीच्या असतात, पण ही तर अगदी साधी सरळ सोपी घटना आहे. पण तरी देखील राहुल गांधी आणि सोनिया गांधी जामिनावर बाहेर आहेत. याचा अर्थ व्यवस्थेमधले त्यांचे कोणतरी गॉडफादर आहेत किंवा मोदी सरकारलाही विरोधी पक्षाच्या नेत्यांना अशा प्रकारे शिक्षा घडवून आणण्यात कोणताही रस नाहीये. आपल्याला आठवत असेल लोकसभा निवडणुकीच्या प्रचारात हेच सगळे संजय राऊत, राहुल गांधी आणि बाकीचे सगळे नेते एक पालुपद लावत होते की या निवडणुका देशातल्या इतिहासातल्या शेवटच्या निवडणुका आहेत. या निवडणुकांनंतर निवडणुका होणार नाहीत. या देशामध्ये हुकुमशाही येणार, सगळ्या विरोधी पक्षांना संपवलं जाणार आणि नरेंद्र मोदी एक हुकुमशहा बनून, म्हणजे आतापर्यंत लोकनियुक्त सरकार चालवत होते, पंतप्रधान होते, पण आता 2024 नंतर ते एक हुकुमशहा म्हणून देशावर राज्य करणार आहेत. आता निवडणुकाही झाल्या, निवडणुकात भाजपाला स्वबळावर सत्ताही मिळाली नाही. TDP आणि JDU सारख्या पक्षांना सोबत घ्यावं लागलं. आता तर संसदेच्या पहिल्याच सत्रात राहुल गांधींनी भाषण केलं आणि त्यांना वाटायला लागलं आपण केलेल्या भाषणामुळे सरकार हादरून गेलंय. याचा अर्थ देशामध्ये लोकशाही शाबूत आहे. याचा अर्थ देशामध्ये बोलीनी काम होतं, गोलीनी होत नाही. बंदूक के गोली से काम नहीं होता, बोली से काम होता है. आणि राहुल गांधी एवढं काय काय बोलतायत, संजय राऊत तर एवढं काही बोलतायत पण आहेत आणि लिहितात पण आहेत. त्यांना वाटायला लागलं बहुतेक आपण हमासच्या समर्थनार्थ किंवा हमासचं अप्रत्यक्ष समर्थन करणारे लेख गेल्या वर्षभरात लिहिल्यामुळे आपल्या विरुद्धही कोणी परकीय शक्ती काही कारवाई करेल का, आपली पण मशाल विझवायचा प्रयत्न करेल का. पण असं होत नाही ते, कारण लोकशाहीमध्ये तुम्ही काही बोललात, काही लिहिलं तरी कारवाई होत नाही. अशी कारवाई करण्याचं धाडस आणि हिम्मत फक्त उद्धव ठाकरे मुख्यमंत्री असताना, की सरळ अनिल परबांनी फोन करून सांगितलं होतं की यांना अटक करा. म्हणजे परिवहन मंत्री गृहमंत्र्यांचं काम करत होते, कोणाला अटक करायचं कोणाला नाही करायचं. आणि तेव्हा मग कधी नारायण राणे असो, कधी किरीट सोमय्या असो, यांना अटक करायला पोलीस गेले होते. बाकी मी केतकी चितळे, निखिल भांबरे वगैरे या सगळ्या गोष्टींमध्ये शिरतच नाही, आनंद करमुसे वगैरे या सगळ्या विषयांवर शिरतच नाही. पण या गोष्टींसाठी जबाबदार असलेल्या लोकांनाही कोणतीही शिक्षा इथे झालेली नाहीये. डॉक्टर जितेंद्र आव्हाडांनाही काही त्रास सहन करावा लागलेला नाहीये, ज्यांच्या गाडीवर कोणा अज्ञात लोकांनी हल्ला केला आणि त्याच्यामुळे जर हे करत असतील की परकीय शक्ती येऊन विरोधी पक्षाच्या नेत्यांना संपवायचा कट करत आहेत, तर हे अशा प्रकारची विधानं बालिशपणाची. आणि परकीय शक्ती येऊन कट करायची गरज काय. 2015 ते 2019 या 4 वर्षामध्ये राहुल गांधी तब्बल 247 वेळा भारतावर गेले. 247 वेळा म्हणजे दरवर्षी जवळपास 50 वेळा, म्हणजे आठवड्यात एकदा राहुल गांधी परदेशात जात होते. एरवी आपल्याला मिळणारं SPGचं संरक्षण, स्पेशल प्रोटेक्शन ग्रुप, जे पंतप्रधानांना आणि माजी पंतप्रधानांना त्यांच्या परिवाराला सुरक्षा मिळत होती, तशा प्रकारची सुरक्षा राहुल गांधींनाही होती. आणि जेव्हा तुम्ही परदेशात जायचात
तेव्हा तुम्ही SPGला सांगणं आवश्यक असतं की आपण कोणत्या देशात जातोय, कोणाला भेटतोय, काय करतोय, कारण मग ते तुमच्या संरक्षणाची व्यवस्था परदेशातही करू शकतात. पण या 247 ट्रिप होत्या, त्याची माहिती SPGला देण्यात आली नव्हती. म्हणजे त्यांना देऊन केलेल्या आणखीन वेगळ्या ट्रिप होत्या, पण SPGला ज्या ट्रिपची माहिती पुरवली नव्हती अशा 247 ट्रिप राहुल गांधींच्या, जे कोणत्याही सुरक्षेशिवाय ते परदेशात 247 वेळा गेले होते. देशामध्ये पोलिसांच्या आणि सुरक्षा व्यवस्थेच्या गाड्यांपैकी एखादी गाडी जरी कमी झाली तरी जीवाला धोका आहे करणारे राहुल गांधी परदेशात 247 वेळा जाऊन आले. जर खरोखरच परकीय शक्ती त्यांच्या हत्येच्या कट करत असतील तर मग एवढ्या सुरक्षितपणे कोणी परदेशात जाऊ शकेल का? ते कोणत्या देशात गेले, काय केले? म्हणून म्हटलं अमेरिकेच्या निवडणुका बघा, कमला हॅरिस यांनी सॅन फ्रान्सिस्कोचे महापौर, त्यांच्या 130 वर्षांनी असलेले महापौर विली ब्राऊन हे विवाहित होते आणि त्यांचं ज्या प्रकारे चुंबन घेतलं होतं त्याच्या बातम्या आता अमेरिकेच्या अध्यक्षपदाच्या निवडणुकांमध्ये ठळकपणे प्रसिद्ध केल्या जात आहेत. आणि मग डेमोक्रॅटिक पक्षही डोनाल्ड ट्रम्प यांच्या कशा भानगडी होत्या, पहिली बायको असताना दुसरीशी लफडं, दुसरी असताना तिसरीशी लफडं, तिसरी बायको असताना आणखीन कोणाशी लफडी, पोर्न स्टारशी लफडी, असं तुमचं सगळं चारित्र्य होतं. अशा प्रकारचे आरोप अमेरिकेच्या राजकारणात दररोज केले जात असताना भारतात मात्र या ज्या सगळ्या परकीय वाऱ्या आहेत किंवा अनेक गोष्टी आहेत ज्याची माहिती सरकारला असते, रशियन गोष्टी आहेत, थाई गोष्टी आहेत, म्यानमारच्या गोष्टी आहेत, सगळ्यांची माहिती सरकारला असते, पण आपला सभ्य लोकांचा देश असल्यामुळे अशी माहिती सरकार समोरच्या राजकीय व्यक्तीचं करिअर संपवण्याची शक्यता, ताकद असूनही अशा गोष्टी बाहेर आणल्या जात नाहीत. पण जर कोणाची मशाल फारच फडफड करत असेल की आता माझ्यावर हल्ला होणार, आता माझा नंबर आहे, तर मग सरकारला विनंती आहे की त्यांनी अशा काही गुप्त गोष्टी बाहेर काढाव्यात आणि मग होऊन जाऊ दे. नाही तर हे सगळं लांडगा आला रे आला. आधी अशा प्रकारच्या गोष्टी फक्त अरविंद केजरीवाल करायचे, समोर यायचं आणि वाटेल ते आरोप करायचे आणि मग पळून जायचं. त्याच्यानंतर राहुल गांधी करायला लागले, आता संजय राऊत करायला लागले. आणि त्यामुळे असं जर चालू राहणार असेल तर सरकारनेही खरोखरच विचार करावा. जी काही गुप्त माहिती जमा झालेली आहे त्यातली थोडीशी माहिती त्रयस्थ सूत्रांकडनं, सूत्र आता आपला खेळ सुरू होईलच महाराष्ट्रात सूत्रांचा, तसं केंद्र सरकारने ही सूत्रांचा खेळ सुरू करावा आणि थोडीशी माहिती बाहेर काढावी. म्हणजे खरोखरच लोकांचंही खूप मनोरंजन होईल. हा व्हिडिओ आपल्याला आवडला असेल तर कृपया लाईक करा, शेअर करा आणि हे चॅनल सबस्क्राईब करा एवढीच विनंती. तुर्तास इथेच थांबतो. पाहत रहा MH48.